मुख्यमंत्री काय म्हणतात, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मुंबईचा कारभार करू. म्हणजे काय करू? म्हणजे काय करू? मराठी माणसाचा सत्यानाश करू, धारावी विकायला काढू, टोल नाके विकायला काढू, मदर्स डेअरी विकायला काढू, नानावटी हॉस्पिटल समोर जो पवन हंसचा भूखंड आहे, जिथे हेलिकॉप्टर्स उतरतात, खाजगी विमानं उतरतात, तो जवळजवळ 400 एकरपेक्षा जास्त एकरचा भूखंड मला हवा आहे, आम्हाला हवा आहे असं गौतम अडाणींनी सरकारला कळवलं आहे. एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे, ती जागा आहे, अनेक वर्ष ती जागा केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. ती एअरपोर्ट अथॉरिटीची जमीनसुद्धा गौतम अडाणीला देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहे. हा काय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का? जे मिस्टर फडणवीस जे सांगतायत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं राज्य करू. हां, तुम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? कधी समजून घेतलेत का? ते त्याच्या बाजूला दुसरे होते. हां, काय त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहे? मुंबई विकायला काढल्या, जसं काल राहुल गांधी म्हटले देश विकायला काढला, भारत माता विकायला काढलेली आहे, तशी ही मुंबादेवीची मुंबई मराठी माणसाची मुंबई ह्या लोकांनी विकायला काढलेली आहे. आणि आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस, मोदी आणि शहांचा आणि अडाणीचा मुंबई विकण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर. काल दिल्लीमध्ये मी सगळी माहिती घेतली त्या संदर्भात. केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी तुम्ही अशा प्रकारे एका उद्योगपतीच्या घशात घालताय का? कोणाच्या भीतीपोटी का? तुमची पण नावं आलेत एफिस्टन फाईलमध्ये म्हणून घाबरून जमिनी देत आहे. लक्ष आहे आमचं. भीतीचा उल्लेख केला तर काल कोश्यारींनी असं म्हटलं आहे की राज ठाकरे बहुधा जास्त मोदींना. अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं. बघा ना तुम्ही त्याच्यासमोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते. जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतो आम्हाला मोदीला घाबरू नका. मोदीला कोण घाबरत आहे? काल राहुल गांधीने सांगितलं ना, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत नाही नरेंद्र मोदीची आणि अमित शहाच्या. गांधींचं भाषण सुरू असताना प्रधानमंत्री आणि अमित शहाने पार्लमेंटमधून पलायन केलं. ते आम्हाला सांगतात भीती. हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सीच्या म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट. आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव. एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो. बोला हे घ्यायचं, लफंगा काढायचा नाही. आणि त्याला पद्मभूषण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा, महात्मा फुल्यांचा अपमान करणारा हा माणूस, त्याला भारतीय जनता पक्षानं पद्मभूषण दिलं. हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही आहे मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या. जोड्याने मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी. चला हो गया हिंदी में. चांगला महत्त्वाचा, फार महत्त्वाचा विषय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं आहे, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी, त्या गटाशी. त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते, काही अपक्ष होते. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे 2 गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल. काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही.